जेन स्ट्रीटला सेबीने दंड केला असेल, तर त्याच जेन स्ट्रीटला पुन्हा बाजारात परवानगी कशी काय दिली? आता हा जर व्यवहार हा चुकीचा आहे असं सेबीला वाटत असेल, तर ज्यावेळेला जेन स्ट्रीट हा खेळ खेळत होती, त्यावेळेला नियंत्रक झोपले होते का? या झोपलेल्या जाणीवेमध्ये जर महासत्ता होण्याचं स्वप्न बघणार असू आपण, असा व्यवहार जर अमेरिकेत झाला असता, तर होतानाच तो थांबवला गेला असता. मोठ्या प्रमाणावरती अशा वित्त संस्थांवरती कारवाई झाली असती. तशी काहीच होताना दिसत नाही. नमस्कार. लोकसत्ता दृष्टिकोनमध्ये आपलं स्वागत. राजकीय, सामाजिक यापेक्षा एका वेगळ्या विषयावर आपण आज दृष्टिकोनमध्ये चर्चा करणार आहोत, माहिती घेणार आहोत. तो विषय आहे भांडवली बाजाराशी संबंधित. जेन स्ट्रीट या कंपनीवर, या गुंतवणूक कंपनीवर भारतीय बाजाराची, भांडवली बाजाराची नियंत्रक म्हणजे सेबी यांनी कारवाई केलेली होती आणि त्या कारवाई अंतर्गत जेन स्ट्रीटवर जवळपास 4,800 कोटी रुपयांचा दंड ठोठावला गेला आणि तो दंड दोघांच्या सामायिक अकाउंटमध्ये, म्हणजे त्याला एस्क्रो अकाउंट म्हणतात, तिथे त्यांना भरण्याची ताकीद दिली गेली. आता जेन स्ट्रीट हे प्रकरण काय, हे आपल्याला पहिल्यांदा समजून घ्यायला हवं. अलीकडच्या काळात भांडवली बाजारात नुसते अर्थविश्लेषक नसतात किंवा कंपन्यांचे अभ्यासक नसतात. त्याच्याबरोबर ॲनालिस्ट, टेक्निकल ॲनालिस्ट अशी एक मोठी जमात उदयाला आलेली आहे. काही टेक्निकल ॲनालिस्ट हे डेटा ॲनालिस्ट असतात. ते संख्येचं विश्लेषण करून त्यानुसार कंपन्यांच्या असेल, क्षेत्राच्या असेल, समभागांची चढ उतार कशी होते हे पाहून त्यानिमित्तानं त्याप्रमाणे ते गुंतवणुकीचे सल्ले देतात. आता हा जो डेटा ॲनालिटिक्स वर्ग हा आहे, ॲनालिसिस करणारा, हा एक मोठा अत्यंत बुद्धिमान वर्ग आहे. संगणकाचे अल्गोरिदम्स त्यांना कळत असतात. त्याच्याबरोबरीनं अर्थविश्लेषक असं एक चांगलं मिश्रण अलीकडच्या काळात गुंतवणूकदारांचं झालेलं आहे. जेन स्ट्रीट ही या अशा आधुनिक गुंतवणूकदार कंपन्यांमधली एक. जवळपास 3,000 असे गुंतवणूकदार सल्लागार म्हणा किंवा कर्मचारी म्हणा, या जेन स्ट्रीटमध्ये काम करतात. न्यूयॉर्कला तिचं मुख्यालय. अतिशय छोटीशी कंपनी म्हणता येईल. पण जगभरातल्या, विशेषतः उत्तर अमेरिका असेल, आफ्रिका, आशिया खंडातल्या भारतीय बाजारपेठेसारख्या बाजारपेठा असतील, तिथे या कंपनीनी मोठ्या प्रमाणावरती गुंतवणूक केलेली आहे. तर भांडवली बाजारात गुंतवणूक करणं म्हणजे काय? ती 2 प्रकारे गुंतवणूक होते. एक तर तुमच्या आमच्यासारखे SIP जे करणारा वर्ग असतो, सिस्टमिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन ज्याला म्हणतात, तो समभागांमध्ये खरेदी करतो. मग तुम्ही चांगल्या कंपन्यांचे समभागात पैसे घालून ते ठेवून देता, मुरवता आणि ते गुंतवणुकीवर चांगला परतावा येईल अशा हिशोबाने ते जमा करता. दुसरा एक वर्ग असतो, तो घेतो आणि लगेच विकून टाकतो. कारण तो गुंतवणूकदार वर्ग नसतो. गुंतवणूकदार हा किमान 3, 4, 5 वर्षाचा विचार करून पैसे आपले तिथे ठेवून देतो. हा जो दुसरा वर्ग असतो तो ट्रेडर कम्युनिटी, म्हणजे ज्याला तो समभागात खेळतो. म्हणजे काही जण ते डे ट्रेडिंग करत असतात. म्हणजे कसं सकाळी घ्यायचं आणि संध्याकाळी विकून टाकायचे. तर याच्यामध्ये एक नफा करणारा वर्ग असतो. हा पहिला, ज्याला रोखीचं बाजारपेठ म्हणता येईल, अशा स्वरूपाचा वर्ग असतो. दुसरा वर्ग असतो तो ना समभाग खरेदी करतो, म्हणजे विकत घेतो, ना विकतो. कारण विकतच घेतलं नाही तर विकणार काय? मग ते कसा व्यवसाय करतात? त्याला फ्युचर्स अँड ऑप्शन्स असं एक ढोबळमानाने आपल्याला वर्गीकरण करता येईल, की अमुक क्षेत्राची पुढच्या कालखंडातली कामगिरी कशी असेल, त्याप्रमाणे त्या कालखंडाचा विचार करून त्या क्षेत्रातल्या कंपन्यांच्या समभागांमध्ये गुंतवणूक करायची आणि योग्य वेळी ती विकायची. म्हणजे प्रत्यक्ष हा व्यवहार हा फ्युचर्स अँड ऑप्शन ज्याला म्हणतात तशाच पद्धतीनं होतो. प्रत्यक्ष खरेदी विक्री होतेच असं नाही. मग ह्या जेन स्ट्रीटनी काय केलं? जेन स्ट्रीटच्या जे कोणी गुंतवणूकदार त्या कंपनीचं काम करणारे आहेत, त्यांनी मार्केट मॅनिप्युलेशन केलं असं सेबी म्हणते. सेबीचा तसा आरोप आहे. तर आता मार्केट मॅनिप्युलेशन याचा अर्थ बाजारपेठेची कृत्रिम चढ उतार या जेन स्ट्रीटनी घडवून आणली. म्हणजे या कंपनीने काय केलं? तर या कंपनीचे 2 घटक होते. एक घटक हा समभाग बाजारातनं घेण्यासाठी नोंदवायचा. म्हणजे प्रत्यक्ष तुम्ही एखाद्या समभागांची मागणी नोंदवल्यानंतर ती मागणी पूर्ततेसाठी जो एक कालखंड जावा लागतो, तो हा काही ठराविक काळाने ती व्यवहार पूर्ण होतात ना, डील क्लोजिंग ज्याला म्हणतात, ते काही वेळाने होतं ते. त्याच वेळेला या कंपनीचा दुसरा जो एक घटक होता, तो फ्युचर्स अँड ऑप्शन्समध्ये व्यवहार करत होता.
मग ह्या पहिला जो घटक होता त्यांनी काय केलं की त्यांनी बँकांचे शेअर्समध्ये पैसे गुंतवायला सुरुवात केली, बँकांच्या समभागांमध्ये. विशेषतः 12 भारतीय कंपन्यांचा निफ्टीचा जो बँकिंग इंडेक्स असतो, ज्या ज्या त्या त्याच्याशी ज्या कंपन्या त्या बँका जोडलेल्या आहेत, त्या कंपन्यांच्या त्या बँकांच्या समभागांमध्ये मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करायला सुरुवात केली. एखाद्या कंपनीचा, एखाद्या क्षेत्रातल्या एखाद्या विशिष्ट बँकेचा, कंपनीचा किंवा जे काही घटक असेल त्याचा समभाग खरेदी केला जातोय असं दिसलं की त्याची मागणी वाढायला लागते आणि दर वरती जायला लागतात. असं जेव्हा होतं त्यावेळेला काहीतरी बरं घडतंय बरं का या क्षेत्रामध्ये, असा एक सर्वसाधारण संदेश जातो आणि बाकीचे गुंतवणूकदार पण जमा व्हायला लागतात. तर ह्या जेन स्ट्रीटच्या एका घटकाने अगदी सोप्या शब्दात सांगायचं झालं तर बँकेच्या संदर्भातले जे काही समभाग आहेत, भारतीय बँकाच्या संदर्भातले, त्यांच्यामध्ये गुंतवणूक मोठ्या प्रमाणावर मागणी नोंदवायला सुरुवात केली. त्याच वेळेला हा जो फ्युचर्स अँड ऑप्शन्सवाला म्हणजे जो एक डेरिव्हेटिव्ह सेगमेंट ज्याला म्हणतात. डेरिव्हेटिव्ह हे एक ज्याला ॲब्स्ट्रॅक्ट म्हणता येईल, असं अतर्क्य म्हणता येईल, अशा स्वरूपाचं एक उत्पादन आहे की ते प्रत्यक्ष उत्पादन नसतं, पण तरी त्याच्यामध्ये लाखोंचे आणि कोट्यावधीचे व्यवहार होतात. तर ह्या सेगमेंटमधले जे खेळणारे गुंतवणूकदार होते त्या कंपनीचे, ते सगळे बँकांचे समभाग कसे पडणार आहेत या अर्थाने आपापले पोझिशन्स घेऊन बसायचे, म्हणजे पैज लावणं. आता पैज आणि जुगार याच्यामध्ये सीमारेषा फार अस्पष्ट असते. प्रत्येक जुगार हा एक पैज असतो, पण प्रत्येक पैज तिला जुगार म्हणता येत नाही. हा मुद्दा आपण समजून घ्यायला हवा. त्यामुळे असं करणं की आता स्वप्नरंजन करणं की डॉलरची किंमत रुपयाच्या तुलनेमध्ये वाढणार आहे आणि त्या पद्धतीनं वाढणार आहे, अशा वाढलेली किंमत गृहीत धरून मी माझी पोझिशन्स घेऊन बसणं. आता ते वाढेल न वाढेल हा वेगळा मुद्दा नंतरचा. तर त्याच वेळेला एक वर्ग अशीही भूमिका घेत असतो की डॉलरचे दर घटणार आहेत, मग तो त्या पद्धतीने पोझिशन घेतो. याला हेजिंग म्हणतात. म्हणजे काही कमी जास्त झालं तरी आपलं नुकसान होऊ नये, म्हणजे वाढले तरी आपला फायदा व्हावा, घटले तरी आपल्याला नुकसान होऊ नये, अशा पद्धतीनं पैशाची व्यवस्थापनात मांडणी केली जाते. तर त्या पद्धतीनं या जेन स्ट्रीटच्या दुसऱ्या घटकाने फ्युचर्स अँड ऑप्शन्समध्ये अशी भूमिका घेत गेले की हे समभाग बँकांचे गडगडणार आहेत, मोठ्या प्रमाणावरती गडगडणार आहेत. झालं असं की जेव्हा हे बँकांचे पहिल्या घटकाने घेतलेले समभाग डील पूर्ण करण्याची वेळ आली, तो व्यवहार पूर्ण करण्याची ज्यावेळेला वेळ आली, त्यावेळेला यांच्याकडून मोठ्या प्रमाणावरती बाजारात विकले गेले. म्हणजे अगदी साध्या शब्दात सांगायचं तर सकाळी घेतले, जे काय भाव होते त्या भावाने घेतले आणि संध्याकाळी घाऊकपणे विकून टाकले. म्हणजे जसं गरम पातेलं जर हातात घेतलं तर पटकन तसं आपण सोडून देतो, किंवा इंग्रजीमध्ये एक वाक्प्रचार आहे की ड्रॉप लाईक इन हॉट पोटॅटो, म्हणजे गरम बटाटा जसा पटकन चटका बसल्या हातातनं सोडून देऊ, तशा पद्धतीनं हे मोठ्या प्रमाणावरती शेअर्स विकले गेले. आता झालं असं त्याच्यामुळे की ज्यांनी सकाळी बँकांचे शेअर्स वाढतायत असं गृहीत धरून आपापले पैसे त्या शेअर्समध्ये समभागांमध्ये लावले, त्यांना संध्याकाळी फटका बसला की अरे हे तर गडगडले, कारण प्रत्यक्षात ती व्यवहाराची पूर्ततेची वेळ आली, त्यावेळेला त्या भावाने ते काही घेतले गेले नाहीत. त्याच वेळेला या कंपनीच्या दुसऱ्या अंगाने अशी भूमिका घेतलेली होती की हे समभाग गडगडणार आहेत आणि ते गडगडले. म्हणजे इथे घेतले कंपनीच्या एका घटकाने जे काही बाजारभाव होते त्याप्रमाणे, आणि दुसऱ्या घटकाने ते गडगडतील असं भविष्य वर्तवून त्यावेळेला आपली पोझिशन्स घेतली. म्हणजे यावेळी ह्या घटकाचा, या व्यवहाराचा फायदा झाला, त्याच वेळेला त्या व्यवहाराचाही फायदा झाला. मधल्यामध्ये जे साधे गुंतवणूकदार असतात ते नाडले गेले असं सेबी म्हणते. आणि या व्यवहारामध्ये या कंपनीला किती फायदा झाला, म्हणजे आता आपण हे एखाद दुसऱ्या शेअरचं समभागाचं होत नाही ना. जेव्हा 10 लाख, 20 लाख, 25 लाख इतक्या मोठ्या प्रमाणावरती समभागांची नोंदणी होते, तितक्या पैशाची देवाणघेवाण होते, त्यावेळेला येणारा नफा आणि जाणारा आपला तोटा हेही मोठ्या प्रमाणात असतं. तर या अशा व्यवहारांच्या दाखवण्यातनं किंवा व्यवहारांच्या फिरवण्यातनं जेन स्ट्रीटला 1.5 ते 2 वर्षामध्ये गेल्या 43,800 कोटी रुपयांचा नफा झाला. कल्पना करा, 43,800 कोटी. तर या पार्श्वभूमीवरती ही जी काही बाजाराची गोलमाल केली, असं जे आपल्या सेबीचं म्हणणं आहे, मार्केट मॅनिप्युलेशन केलं, त्याच्यासाठी लावला गेलेला दंड
हा 4,800 कोटीच्या आसपास आहे. म्हणजे एकंदर त्यांनी जो व्यवहार केला त्याच्या फार फार तर 9-10% आहे. त्या बँकेनी, त्या जेन स्टेटनी हे सरळ पैसे भरले आणि त्यांना काही म्हणजे आम्ही याला आव्हान देऊ न्यायालयात असं म्हटलं आणि परत भारतीय बाजारात प्रवेशाची परवानगी मागितली. आता इथे खरा मुद्दा सुरू होतो. हा दृष्टिकोनचा मुद्दा हा इथून सुरू होतो. याचं कारण असं, की जर जेन स्ट्रीटनी त्यावेळेला गोंधळ घातला, बाजार खोट्या प्रमाणात समभाग वाढवले, खोट्या प्रमाणात कमी केले, हा जर आरोप असेल आणि त्या आरोपासाठी जर जेन स्ट्रीटला सेबीने दंड केला असेल, तर त्याच जेन स्ट्रीटला पुन्हा बाजारात परवानगी कशी काय दिली? हा यातला महत्त्वाचा मुद्दा. आज आज आता आत्ता आपण जिथे बोलत असताना बातम्या अशा येत आहेत, की जेन स्ट्रीटला दंड भरून भारतीय नियंत्रकाने परवानगी दिली. मग त्या व्यवहाराचं काय झालं? का ते ज्यांचे बुडले त्यांचे बुडले, त्यांच्याविषयी कोणीच वाली नाही त्यांना. आता हा जर व्यवहार हा चुकीचा आहे असं सेबीला वाटत असेल, तर ज्यावेळेला जेन स्ट्रीट हा खेळ खेळत होती, त्यावेळेला नियंत्रक झोपले होते का? हा यातला महत्त्वाचा प्रश्न आहे. त्यामुळे भारतीय भांडवली बाजाराची नियंत्रक नक्की आपले करतात काय? हा या निमित्तानं हे जे काही गुंतवणूकदार आहेत आपले, त्यांनी हा प्रश्न मोठ्या प्रमाणावरती घ्यायला हवा, चर्चेला घ्यायला हवा. एकेकाळी गुंतवणूकदार सल्लागार संघटना असायच्या. गुंतवणूकदारांच्या हिताचा विचार करणारे काही संस्था होत्या, काही कार्यकर्ते होते. सध्याच्या वातावरणात तसं कोणीच नाही आहे. त्यामुळे माध्यमांनी हा उचलून धरलेला आहे विषय. पण गुंतवणूकदार ज्यांचं नुकसान झालेलं आहे, कारण ज्या अर्थी एखाद्या कंपनीचा या व्यवहारात फायदा झाला, तो फायदा झाला कारण अनेकांचं नुकसान झालं. 43,000 कोटीचा जर फायदा होत असेल, तर तितकी रक्कम साध्या गुंतवणूकदारांनी गमावली. इतका सरळ त्याचा अर्थ साधा आहे. पण जर हा व्यवहारात गैरव्यवहार आहे, हा चुकीचा व्यवहार आहे असं जर सेबीला वाटत असेल, तर कारवाई त्यांनी करायला हवी होती. पहिला मुद्दा हा आणि दुसरा मुद्दा की ती कारवाई केल्यानंतर, दंड केल्यानंतर परत त्या संस्थेला, वित्त संस्थेला बाजारात तुम्ही कशी काय परवानगी देता? ह्याच्यातला काही तारतम्याचा विचार आपण एक सामान्य गुंतवणूकदार म्हणून कधीतरी करणार आहोत किंवा नाही. आणि ज्यावेळेला भारतातल्या सरकारी मालकीच्या बँकांचे, अन्य बँकांचे समभाग लाखांनी विकले जात होते, प्रचंड त्याचं आकारमान होतं, त्यावेळेला सेबीच्या डोळ्यासमोर डोळ्यात हे आलं नाही का? हा यातला तिसरा महत्त्वाचा मुद्दा. म्हणजे एक उद्योगपती, एक उद्योग समूह अनेक पटींनी त्याची संपत्ती वाढत असताना जशी सेबी झोपली असं बोललं गेलं, तसंच हा इतका मोठा गैरव्यवहार तथाकथित गैरव्यवहार, जर सेबी त्याला गैरव्यवहार म्हणत असेल तर, तो करत असताना पण सेबी झोपली. असंच आपल्याला निष्कर्ष आपल्याला काढावा लागेल. त्यामुळे झोपलेल्या नियंत्रकांमुळे हे असं वारंवार होतंय. याचं कारण नियंत्रक जसा झोपलेला आहे, तशी आर्थिक जाणीव पण समाजाची झोपलेली आहे आणि या झोपलेल्या जाणीवेमध्ये जर महासत्ता होण्याचं स्वप्न बघणार असू आपण, असा व्यवहार जर अमेरिकेत झाला असता, तर होतानाच तो थांबवला गेला असता. मोठ्या प्रमाणावरती अशा वित्त संस्थांवरती कारवाई झाली असती. तशी काहीच होताना दिसत नाही. त्या कंपनीनं, त्या वित्त संस्थेने सहज 4,500 कोटी भरले आणि या सेबीच्या निर्णयाला मी न्यायालयात आव्हान देऊ इतक्या ठाम स्वरूपाचं त्यांनी विधान केलं, तशी भूमिका घेतली आणि इतकी भूमिका घेतल्यानंतरही त्याच वित्त संस्थेला जर बाजारात पुन्हा एकदा गुंतवणुकीची परवानगी दिली जात असेल, तर भारतीय बाजाराचे, भारतीय वित्त संस्थांचे नियंत्रक करतात काय? हा यातला महत्त्वाचा प्रश्न आहे. आणि ज्याला कोणाला गुंतवणुकीतलं थोडंफार कळतं, ज्याची आर्थिक साक्षरता काही प्रमाणात तरी आहे, अशांनी आणि सामान्य गुंतवणूकदारांनी हा प्रश्न निश्चित या प्रश्नाचा विचार करायला हवा. कारण असे झोपा काढणारे नियंत्रक असतील, तर तुमचं आणि आमचं साध्या गुंतवणूकदारांचं याच्यामध्ये नुकसान होईल, हे सांगण्याला तज्ज्ञाची आणि ज्योतिषाची गरज नाही.